आता पाहता या ठिकाणी आपण फ्रेजेस अनालिसिस पाहतोय. ह्या दिलेल्या वाक्यामध्ये एका परीक्षेमध्ये आलेल्या काय फ्रेजेस आहेत. आता अंडरलाईन केलेल्या शब्दाचे फ्रेज आपल्याला ओळखायचे आहे. आयडेंटिफाय द आयडेंटिफाय अँड गिव्ह फॉर वन फंक्शन ऑफ द अंडरलाईन फ्रेजेस असा प्रश्न असतो. आता ह्या शब्दाला अंडरलाईन केले तर हे फ्रेज आपण आता पहिल्यांदा शोधायचे आहे. तर हॅव बीन टीचिंग ही फ्रेज आहे. आता किती शब्द आहेत बघा. हॅव बीन टीचिंग 3 शब्द आहेत. मग ह्यातला आता हे तर हेड वर्ड सांगत नाही. वर्ब फ्रेज असेल तर आपण मेन वर्ब म्हणतो आणि बाकीचे 2 आहेत त्याला आपण ऑक्झिलरी आणि ऑक्झिलरी वर्ब म्हणतो. आता टीचिंग हा काय व्ही आयएनजी आहे. मेन वर्ब विथ आयएनजी आहे. आणि बीन आहे हे काय आहे कंटिन्युअस ज्याला आपण प्रोग्रेसिव्ह टेन्स असते त्याचं ते सूत्र आहे प्रोग्रेसिव्ह टेन्स. आणि हॅव आहे ते एचव्ही म्हणजे टू हॅव रूप आहे. मग आता ह्या ठिकाणी मेन वर्ब टीचिंग आहे म्हणून हे फ्रेज कोणते आहे व्हीपी आहे. वर्ब फ्रेज आहे कारण हॅव बीन टीचिंग हे वर्ब फ्रेज आहे. आय हॅव बीन टीचिंग इंग्लिश सिन्स 1994. दे इलेक्टेड हिम देअर ग्रुप लीडर. आता इथे अंडरलाईन केलेला शब्द आहे पहा देअर ग्रुप लीडर. आणि पूर्णपणे वाक्याला आपण फ्रेज सुरू झाल्यानंतर असा स्क्वेअर ब्रॅकेट करायचा शेवटी स्क्वेअर ब्रॅकेट करू शकतो. आता दे इलेक्टेड हिम देअर ग्रुप लीडर. आता पूर्ण वाक्य आहे त्याला आपण स्ट्रक्चर करू शकतो स्क्वेअर ब्रॅकेट करा. आता दे वाक्यामध्ये आपल्याला माहिती आहे सब्जेक्ट आहे. आता हे पण दाखवायचं नाही फक्त आपण समजून घ्यायचं. दे सब्जेक्ट आहे इलेक्टेड वर्ब आहे हिम ऑब्जेक्ट आहे आणि हिम बदल आले देअर ग्रुप लीडर. इथं आपलं कन्फ्युजन काय होऊ शकतं डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. म्हणजे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट डायरेक्ट ऑब्जेक्ट नाही तर हिम बदल पुढे माहिती आलेले देअर ग्रुप लीडर. म्हणून या ठिकाणी हा जो पार्ट आहे वाक्यातला त्याला म्हणायचं ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट सीओ. कारण ह्या ठिकाणी हे ऑब्जेक्ट आहे ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आहे. ह्याचा फंक्शन ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आहे. हे तर ह्या वाक्यामध्ये जर फंक्शन आहे ते काय असतं प्रिडिकेट म्हणून आलेलं आहे. वर्ब असेल त्याचं फंक्शन सब्जेक्ट प्रिडिकेट आहे आणि इथं दे सब्जेक्ट आहे प्रिडिकेट आहे हिम ऑब्जेक्ट आहे आणि ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आहे देअर ग्रुप लीडर. ह्यात किती शब्द आहेत 3 शब्द आहेत. मॉडिफायर हेडवर्ड. जो हेडवर्ड आहे तोच काय आहे नाउन आहे. हे मॉडिफायर कसला लीडर आहे तर ग्रुप लीडर आहे. तसं ग्रुप हे नॉन पण आहे आणि ते ऍडजेक्टिव्ह म्हणून काम करू शकते. नाउन किंवा ऍडजेक्टिव्ह दोन्ही पण येतात. आणि देअर हे काय आहे प्रोनाउन आहे. मग हे फ्रेज कोणते आहे नॉन फ्रेज असं दाखवणं अपेक्षित आहे. पहिल्यांदा वाक्यातलं वरचं असतं त्याला आपण फंक्शनल लेबल म्हणतो आणि खाली त्याला फॉर्मल लेबल. हे वरचं दिलं ते आपण फंक्शनल लेबल आहे आणि खालच्या ते फॉर्मल लेबल. आता ही लुक्ड व्हेरी फनी इन दिस ड्रेस. ही लुक्ड व्हेरी फनी इन दिस ड्रेस. ही लुक्ड व्हेरी फनी इन दिस ड्रेस. अंडरलाईन केलेलं आहे व्हेरी फनी. आता व्हेरी फनी ही लुक्ड व्हेरी फनी. हाऊ डिड ही लुक याचं उत्तर देते. मग ह्या ठिकाणी हे जे फंक्शन आहे ॲडोरेबल आहे. हाऊ डिड ही लुक्ड व्हेरी फनी इन दिस ड्रेस. मग ॲडोरेबल आहे तर 2 घटक आहेत. एक आहे मॉडिफाय आहे हेडवर्ड. हेडवर्ड आहे तेच काय आहे फनी. आता या ठिकाणी ॲडोरेबल फंक्शन असलं तरी फनी काय आहे ह्या ठिकाणी वाक्यामध्ये व्हेरी फनी. या ठिकाणी आपल्याला माहिती आहे ॲडजेक्टिव्ह आहे. आता एक मिनिट तुमचं फंक्शन सांगताना आपलं थोडंसं आपण हे झालं समजा आपलं इथं ॲडोरेबल येणार नाही कारण आपण पाहिलं सगळं टीबीस रूप असेल एम इज आर वॉज वेअर किंवा लुक लाईक वेअर बिकम सेम रिमेन टर्न टेस्ट तर ते वाक्यामध्ये कॉम्प्लिमेंट फंक्शन असतं. कारण हे व्हेरी फनी कोणासाठी आले हिसाठी आले म्हणजे आपल्याला ॲडोरेबल फंक्शन देऊन चालणार नाही. तर ह्या ठिकाणी फंक्शन काय असणार आपलं हे कॉम्प्लिमेंट फंक्शन आहे. हे कॉम्प्लिमेंट फंक्शन आहे. आणि मग आता व्हेरी फनी मात्र या ठिकाणी हे ॲडजेक्टिव्ह आहे आणि व्हेरी हा शब्द ॲडवर्ब आहे. मग हेडवर्ब ॲडजेक्टिव्ह आहे म्हणून हे फ्रेज कोणते असणार आहे ॲडजेक्टिव्ह फ्रेज. आय सॉ हिम ॲट द थिएटर. इथे कसं येईल बघा आय सॉ हिम ॲट द थिएटर. आता आय सॉ हिम ॲट द थिएटर या ठिकाणी ॲडवर्ब म्हणजे प्ले सांगते त्याला आपण ॲडवर्ब असं म्हणून. आता ॲट द थिएटर ॲट हा शब्द आपल्याला माहिती आहे प्रिपोजिशन आहे म्हणून पूर्ण फ्रेज काय झालेले आहे आपले प्रिपोजिशनल फ्रेज. आणि शेवटी काय करायचं वाक्याला स्क्वेअर ब्रॅकेट करायचं. स्क्वेअर ब्रॅकेट करू शकतो याचा सुद्धा स्क्वेअर ब्रॅकेट करा. ज्याला अंडरलाईन केलेलं आहे तीच फ्रेज आपल्याला सांगायची आहे. प्रिपोजिशनल फ्रेजला बाकी सांगायची काय गरज नसते फक्त पी दाखवायचं नाही तर पी आहे. त्याचं फंक्शन नेहमी ॲडवर्बल असतं. द बॉय इन द रेड जॅकेट इज व्हेरी रिच हा सेंटेन्स आहे.
मग ह्या ठिकाणी पहा स्मॉल येतो द बॉय इन द रेड जॅकेट. अंडरलाईन केलेली फ्रेज कोणती आहे इथून आहे पहा इन द रेड जॅकेट. आता आपलं बघा द बॉय कुठला बॉय आहे ते इन काय वाक्यामध्ये आलेला आहे प्रिपोजिशन आहे. मग प्रिपोजिशन इन आहे म्हणून हे फ्रेज कोणती असणार आहे प्रिपोजिशनल फ्रेज. आणि प्रिपोजिशन फ्रेजचं फंक्शन काय असतं वाक्यामध्ये ॲडोरेबल. मग द बॉय इन द रेड जॅकेट इज व्हेरी रिच. आणि पूर्ण सेंटेन्स आपल्याला स्क्वेअर ब्रॅकेट करायचं. ही रॅन व्हेरी फास्ट. आता हाऊ डिड ही रॅन हे उत्तर मिळते ही रॅन व्हेरी फास्ट. मग या ठिकाणी पहा ही रॅन व्हेरी फास्ट. हाऊ डिड ही रॅन मग हे वाक्यामध्ये ॲडोरेबल म्हणून काम करते. आता व्हेरी हे या ठिकाणी मॉडिफायर आहे. फास्ट वाक्यामध्ये हेड वर्ड आहे. जो फास्ट शब्द आहे तोच काय वाक्यामध्ये ॲडवर्ब आहे. व्हेरी सुद्धा या ठिकाणी ॲडवर्ब आलेला आहे पण फास्ट ॲडवर्ब आहे म्हणून हे ॲडवर्बल एव्ही. तर अशा रीतीने हा भाग आपण तिथे तुम्हाला मी थोडक्यात आणि एकदम सिम्प्लिफाय करून मी सांगितलेला आहे. आय हॅव ट्राईड टू सिम्प्लिफाय इट. थँक्यू.